जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आज तुम्हाला मी सांगणार व्हॉट्सअपचं एक जबरदस्त असं सेटिंग सांगणार आहे की नवीन अपडेटमध्येच हे सेटिंग आलेलं आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय करायचं आहे। जर तुम्ही हे सेटिंग ऑन केल्याने काय होणार आहे, कशा पद्धतीने ऑन करायचं सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। सगळ्यात पहिले सांगतो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक कमेंट्स नक्की करा आणि व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेअर नक्की करा। सगळ्यात पहिले सांगतो जर हे सेटिंग तुम्ही ऑन केलं तर तुमचं जे काही WhatsApp आहे दुसरा कोणताही व्यक्ती जर लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला डायरेक्ट काय ती नोटिफिकेशन येणार आहे। आता तुम्हाला पण माहिती आहे WhatsApp किती हॅक होत आहे, त्यासाठी तुम्हाला सांगतो हे एक सेटिंग लगेच ऑन करून घ्या। एकदम छोटा व्हिडिओ आहे, फक्त लास्ट पर्यंत नक्की पहा। डायरेक्ट मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्स मध्ये ते जाणून घेऊ। सगळ्यात पहिले सांगतो आजचा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, जसं की 99% लोकांची WhatsApp आता हॅक होत आहेत आणि एकदा WhatsApp तुमचं हॅक झाल्यानंतर हॅकरच्या हातात सगळं ॲक्सेस जाणार आहे। तुमचे फोटोज व्हिडिओज किंवा तुमचे कॉन्टॅक्ट सगळे ते हॅकर्स पाहू शकतो। त्यासाठी हे जर तुमचं सेटिंग ऑन असेल, हॅक करण्याच्या आधीच तुम्हाला माहिती पडू शकते की आपलं WhatsApp कोणतरी लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे। पण जर हे सेटिंग ऑन असेल तर सगळ्यात पहिले सांगतो व्हिडिओ स्किप करू नका, अन्यथा तुम्हाला काही सुद्धा समजणार नाही। सगळ्यात पहिले काय करायचं, प्ले स्टोर ओपन करून सर्च बारमध्ये तुम्हाला इथे WhatsApp सर्च करायचं, जसं की WhatsApp सर्च करायचा आणि WhatsApp असेल ते अपडेट करून घ्या। बरेचसे जणांना ऑप्शन भेटत नाहीत, नंतर मला कमेंट्समध्ये म्हणतात की ऑप्शन भेटला नाही असं झालंय। तर तुम्हाला सांगतो काय करायचं, WhatsApp आहे ते अपडेट करून घ्या। अपडेट केल्यानंतरच तुम्हाला ते ऑप्शन्स भेटणार आहे। अपडेट केल्यानंतर तुम्हाला घ्यायचं WhatsApp असेल ते तुमचं ओपन करून घ्यायचं आणि WhatsApp ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे 3 लाईन दिसत असतील, त्या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर येथे तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन भेटेल, बघू शकता। त्या सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंटचा एक ऑप्शन भेटेल, बघू शकता। अकाउंटचा एक नंबरला ऑप्शन आहे, अकाउंटच्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचा। त्यानंतर इथे सिक्युरिटी नोटिफिकेशनचा एक ऑप्शन भेटेल, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आणि त्यानंतर हा जर ऑप्शन तुमचा इथून ऑफ असेल, हा ऑप्शन जर ऑफ असेल तर ह्याला ऑन करून घ्यायचा आहे। ह्याला ऑन केल्यानंतर तुम्हाला सांगतो जर समजा तुमचं हे जे WhatsApp आहे ह्या मोबाईलमध्ये जर समजा लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्हाला सांगतो की तुमचं WhatsApp आहे ते नोटिफिकेशन देणार आहे तुम्हाला की बाबा हा व्यक्ती ती तुमचं WhatsApp लॉग इन करण्याचा प्रयत्न करत आहे। जर हे सेटिंग ऑन असेल तर, हे जर नसेल तर तुमचं WhatsAppचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला येणार नाही। कोणीसुद्धा ते तुमचं WhatsApp आहे ते लॉग इन करू शकतं। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे, तुमच्या गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये ऑन करा किंवा बॉयफ्रेंडच्या मोबाईलमध्ये ऑन करा। त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे त्या बाकीच्या गोष्टी काय मी सांगत नाही। व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे त्यामुळे शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये ही सेटिंग आहे ते ऑन करा, कारण की WhatsApp आता हॅक होत आहेत आणि बऱ्याचशा जणांना समजत नाही की आपलं WhatsApp हॅक आहे का नाही। इझिली तुम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर अशी स्क्रीनवर तुम्हाला एक नोटिफिकेशन येते, नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला समजेल की आपलं WhatsApp आहे ते कोणतं लॉग इन करत आहे। तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।